अमावस्येचे गुप्तपण प्रभावी 10 तोडगे महिन्यातील एक अमावस्या हे नक्की करा, पुढच्या महिन्यात बदल जाणवेल. तोडगा नंबर 1, कोहळा बांधणे. अमावस्येच्या सकाळी घराच्या मुख्य दरवाजाला किंवा गट्याला छोटा कोहळा दोरीने बांधा. यामुळे घरावरचे वाईट नजर, अडथळे आणि अचानक येणारे संकट कमी होतात. कोहळा नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो, त्यामुळे घर सुरक्षित राहते. तोडगा नंबर 2, नारळ कापूर जाळणे. संध्याकाळी नारळ फोडून त्यावर कापूर ठेवून पेटवा. जळताना जो धूर निघतो तो घरातील नकारात्मकता, कंपन नष्ट करतो. सतत तणाव, भांडणं, अस्वच्छता जाणवत असेल तर हा उपाय उपयोगी ठरेल. उपाय क्रमांक 2, नारळ कापूरून तुम्ही जाळू शकता. तोडगा क्रमांक 3, लवंग धूर. 2 तेजपत्ते आणि 3-4 लवंगा जाळून त्याचा धूर घरभर पसरावा. घरातील जड वातावरण, वाईट विचार आणि अडलेली ऊर्जा बाहेर जाते. घरात प्रसन्नता आणि शांतता वाढते. त्यामुळे तोडगा नंबर 3 करणे खूप गरजेचे आहे. तेजपत्ता, लवंग यांचा धूर करू शकता तुम्ही घरामध्ये. तोडगा नंबर 4, भीमसेनी कापूर. अमावस्येच्या रात्री बेडरूम मध्ये थोडा भीमसेनी कापूर पेटवा. बाथरूम मधून नकारात्मक ऊर्जा सगळ्यात जास्त साचते, ती इथेच नष्ट होते. अचानक आजार, थकवा, भीती कमी होते. 4 नंबरचा तोडगा खूप महत्वपूर्ण आहे. भीमसेनी कापूर तुम्ही बेडरूम मध्ये किंवा बाथरूम मध्ये त्या ठिकाणी जाळू शकता. तोडगा नंबर 5, मिठाची वाटी. खंड मीठ एका वाटीत घेऊन घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवा. पैसा टिकत नाही, खर्च वाढतो अशा तक्रारी कमी होतात. दुसऱ्या दिवशी हे मीठ घराबाहेर टाका. तुम्ही खंड किंवा थंड मीठ एका वाटीमध्ये घेऊन हा उपाय करू शकता. मिठाची वाटी घेऊन खंड मिठाचा एक तुकडा त्यामध्ये टाकायचा आहे आणि ती घराच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे. पैसा टिकत नाही, खर्च वाढत असेल तर अशा तक्रारी तुमच्या कमी होतात. हा उपाय त्या ठिकाणी तुम्ही केल्यानंतर किंवा हा तोडगा तुम्ही केल्यानंतर. तोडगा नंबर 6, उंबरठ्याचा दिवा. अमावस्येच्या रात्री उंबरठ्यावर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. दारिद्र्य, अडथळे दूर होऊन लक्ष्मीचा प्रवेश सुलभ होतो. दिवा शांत मनाने लावणे महत्वाचे आहे. उंबरठ्याला तुम्ही या ठिकाणी दिवा लावू शकता अमावस्येच्या दिवशी. तोडगा नंबर 6 खूप इम्पॉर्टंट आहे. तोडगा नंबर 7, मन शांती उपाय. झोपण्याआधी कापूर पेटून 1 मिनिट त्याकडे पहा. वाईट स्वप्न, भीती, बेचैनी कमी होते. मन शांत होऊन झोप सुधारते, म्हणजे झोप लागते. मन शांतीसाठी तोडगा नंबर 7 करणे खूप महत्वाचे आहे. रात्री झोपण्याआधी कापूर पेटून 1 मिनिट त्याकडे पाहायचं आहे. तुमचे स्वप्ने, भीती, बेचैनी सर्व काही या ठिकाणी मुक्त होईल. तोडगा नंबर 7 खूप महत्वाचा आहे. मन शांतीचा हा उपाय आहे. तोडगा नंबर 8, अमावस्येचा मंत्र. अमावस्येच्या रात्री शांत बसून ओम चैतन्य नवनाथाय नमः असे 108 वेळा जपा. अडकलेले काम गतीने पूर्ण होऊ लागतात. मनाची शांती वाढते आणि नकारात्मक विचार या ठिकाणी दूर होतात. त्यामुळे अमावस्येला हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणायचाच आहे. ओम चैतन्य नवनाथाय नमः. तोडगा नंबर 9, अमावस्येच्या रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात छोटा दिवा सोडा. घरातील अडकलेली अस्थिर ऊर्जा शांत होते. मानसिक तणाव, अस्वस्थता हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तोडगा नंबर 9 करणे तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे, खूप गरजेचे या ठिकाणी आहे. तोडगा नंबर 10, काळे तीळ दान. सकाळी काळे तीळ हातात घेऊन घराबाहेर किंवा मंदिरात दान करा. शनी राहू दोषाचा प्रभाव कमी होतो. अडथळे, विलंब दूर होण्यास मदत होते. या ठिकाणी बघू शकता काळे तीळ तुम्ही दान करू शकता. हा तोडगा नंबर 10 आहे. अशा प्रकारे तुम्ही 10 तोडगे करणे खूप महत्वाचे आहे. हे केल्यानंतर तुम्हाला सर्व काही अमावस्येचे जे काही समस्या निर्माण होत असेल किंवा मन शांती मिळत नसेल किंवा काही पैशाची कमी होत असेल घरामध्ये किंवा अनेक प्रकारचे अडथळे येत असेल, तुम्ही संघर्ष करूनही तुम्हाला प्रगती होत नसेल, तर सर्व प्रकारचे तोडगे कोणकोणते असतात याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि अजून कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल
तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटेला प्रेस करा, कारण की सर्व प्रकारचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. जाताना एवढं सांगत अलक निरंजन आदेश.